नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने तुमच्या समोर मी आलोय एका नव्या अँगलने आपल्याला रिझनिंग शिकायचं। मग या नव्या अँगलने शिकताना नेमकं आपल्याला आपला मार्ग काय असला पाहिजे, कशा वेने हे सगळं आपल्याला करायचं आहे किंवा सिलेबस काय असतो। मुळात सिलेबस फार महत्त्वाचा आहे। कुठलाही विषय आपल्याला शिकायचा असला की सिलेबस महत्त्वाचा असतो बघा। मग आज आपण जे एग्जाम देतोय त्या एग्जामचा विचार करता पहिला पॅटर्न जो तुमच्या समोर येतो तो आहे स्टेट पॅटर्न। कुठल्याही राज्याची पीएससी असते बघा, जसे आपली एमपीएससी आहे तशी वेगवेगळ्या राज्यांच्या पीएससी एग्जाम आहेत, बरोबर। मग स्टेट पॅटर्न म्हणूयात त्याला आपण। सेकंड, टीसीएस पॅटर्न, जो की स्टाफ सिलेक्शन कमिशनला इम्पॉर्टंट आहे। या टीसीएस चा लॉन्ग फॉर्म आहे मित्रांनो टाटा कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस, ओके। आणि तिसरा पार्ट जो आहे तो आहे आयबीपीएस, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन। विद्यार्थी मित्रांनो, हा जो आयबीपीएस आहे याच्या नावात बँकिंग आहे बघा, बँकिंग। आणि आयबीपीएस थ्रू ज्या ज्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील त्या एक्झामला टच असणारा बँकिंग एक्झामच्या क्वेश्चन्सचा हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे। आता मित्रांनो, तिन्ही पॅटर्नला थोडंसं डिफरेंशिएट करायचं म्हटलं तर या तिन्ही पॅटर्न मध्ये थोडेसे सोपे असतील ते म्हणजे टीसीएस आणि स्टेट पॅटर्न, पण थोडासा ज्याला आपण लेंदी म्हणूयात किंवा थोडासा हेक्टिक असेल तो असेल आयबीपीएस पॅटर्न। होतं काय मित्रांनो, टीसीएस पॅटर्न असेल किंवा आपला स्टेट पॅटर्न असेल याच्यामध्ये क्वेश्चनची जी लेंथ आहे थोडीशी छोटी असते, पण आयबीपीएस एक्झाम मध्ये क्वेश्चनची लेंथ मोठी असते। पण मित्रांनो घाबरायचं नाहीये, लेंथ जरी मोठी असली तरी एकाच क्वेश्चनवर मोठी लेंथ असलेल्या एका क्वेश्चनवर खाली 3 उपप्रश्न किंवा 5 उपप्रश्न तुम्हाला विचारलेले असतात, ओके। आता मुळात रिझनिंगचा जो पार्ट मी या आपल्या ऍप्लिकेशनला आपल्या चॅनलला सुरू करतोय, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये खऱ्या अर्थाने सिलेबस नेमका मी काय घेणार आहे आणि तिन्ही पॅटर्न लक्षात ठेवता सर्व पॅटर्नचा अभ्यास एकाच बॅच मध्ये झाला पाहिजे या वेने आपल्याला जायचंय। येते लक्षात सर्वांना? आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवात करतोय, नेमका सिलेबस काय याच्याकडे आपल्याला जायचंय बघा। आता सिलेबस मुळात कुठल्या एक्झामला इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी टाकले, ओके। हा, आता बघा मित्रांनो, चाललोय आपण सिलेबस कडे, लक्ष द्या थोडंसं सगळ्यांनी बघा। सगळ्यात पहिला टॉपिक जो दिसतोय तुम्हाला तुमच्या समोर, ठोकळा किंवा ज्याला आपण डाईस म्हणतो। बऱ्याच वेळा तुम्ही या टाइपच्या फिगर बघितल्या असतील बघा, या टाइपच्या फिगर तुम्ही बऱ्याच वेळा बघितल्या असतील, यस। या टाइपच्या ज्या काही फिगर आहेत याला आपण ठोकळा म्हणतो, डाईस म्हणतो। तर मित्रांनो, कशाच्या अपोजिट काय असतं किंवा याच्यात एक ओपन डाईस संकल्पना म्हणून नवीन पॅटर्न आलाय मित्रांनो। काय आलाय? नवीन पॅटर्न आलाय। अशा प्रकारच्या काही डायग्राम तुम्हाला बघायला भेटतील। या डायग्राम मध्ये कशाच्या अपोजिट काय असतं किंवा या डायग्राम वर आधारित एक स्पेशल क्वेश्चन विचारले जातात। याचाच छोटा भाऊ आहे तो म्हणजे आहे घन किंवा ज्याला आपण क्यूब म्हणतो। आता या क्यूब मध्ये मित्रांनो एखादा मोठा क्यूब असेल, त्या मोठ्या क्यूबला आपण छोट्या छोट्या सेक्शन मध्ये कट केलं, तर कट केल्यानंतर छोटे एकूण किती क्यूब होतील किंवा छोटे घन किती बनतील हा सगळा पार्ट आपण कशामध्ये बघणार आहे मित्रांनो? या घन चॅप्टर मध्ये बघणार आहोत। मग याच्यामध्येच आपण बघणार आहे एक बाजू रंगीत असणारे किती, 2 बाजू रंगीत असणारे किती, 3 बाजू रंगीत असणारे किती, रंगहीन घन किती, किंवा एखादी मोठी 3D डायग्राम दिली असेल त्या 3D डायग्राम मध्ये घनांची संख्या कशी मोजावी हा सगळा पार्ट आपण याच्यामध्ये बघणार आहे। आता थोडंसं लक्ष द्या इकडं, हा जो पार्ट आहे मित्रांनो हा स्टेट पॅटर्नला विचारला जातो आणि हाच मित्रांनो टीसीएस पॅटर्नला सुद्धा विचारला जातो। आयबीपीएस मध्ये डाईस आणि क्यूब याच्यावर फार कमी क्वेश्चन आलेले आहेत, ओके। सो मॅक्सिमम विचारला जातो हा स्टेट पॅटर्न आणि टीसीएस पॅटर्न। त्यानंतर मित्रांनो क्लॉक कॅलेंडर, हे सुद्धा जे टाइप आहेत मित्रांनो स्टेट आणि टीसीएस पॅटर्नला जास्त आहेत। आयबीपीएस वर आला तर एखादा क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर। आता थोडंसं लक्षात घ्या मित्रांनो, या क्लॉक मध्ये ना मित्रांनो एक क्लॉक मध्ये क्लॉक एरर नावाचा एक नवीन प्रकार आपल्याला बघायचा आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्लॉक एररचे प्रश्न अजून समोरे आलेलेच नाहीत। बहुतांश जेवढे लोकल पुस्तकं असतील किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये गणित आणि बुद्धिमत्तासाठी जेवढी पुस्तकं दिलेली आहेत या पुस्तकांमध्ये
आतापर्यंत झालेल्या स्टेटमध्ये आपल्या राज्यामध्ये झालेल्या एक्झामचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, पण राज्याच्या बाहेर झालेले सेंट्रल लेवलचे जे क्वेश्चन आहेत त्या पुस्तकांमध्ये नाहीत. मग विद्यार्थ्यांच्या समोर ज्यावेळेस क्वेश्चन येतो तो नेमकं सोडवायचं कसं हेच विद्यार्थ्यांना कळत नाही. आपल्याला UPSC असेल, आपल्या राज्याची PSC असेल, वेगवेगळ्या राज्याच्या PSC एक्झाम असतील किंवा मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, या सगळ्या एक्झाम मधले क्वेश्चन एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच कोर्समध्ये परिपूर्ण कोर्समध्ये आपल्याला बघायला मिळतील. एकही क्वेश्चन तुमचा राहणार नाही. तुम्ही देशभरातली कुठली एक्झाम द्या, एकही क्वेश्चन तुमचा सुटणार नाही. यावेळी आपण जाणार आहोत. बरोबर बघा, कॅलेंडर, स्टेट आणि TCS पॅटर्न. त्यानंतर येतो मित्रांनो नातेसंबंध. नातेसंबंध हा टॉपिक स्टेटला पण विचारला जातो, TCS पॅटर्न मध्ये पण आणि IBPS पॅटर्न मध्ये पण विचारला जातो. इव्हन मित्रांनो की म्हणून या नातेसंबंधासोबत डाटा सफिशियन्सी जोडून, या नातेसंबंधासोबत वेगळे पझल जोडून, म्हणजे सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्थेचे पझल, नातेसंबंधाचे पझल एकत्र करून एक मोठा प्रश्न IBPS ने बनवलेला आहे. मागच्या वेळेस विचारला होता टेट मध्ये, ठीक आहे, शिक्षक भरतीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. दिशाज्ञान चाचणी पुन्हा एकदा स्टेट पॅटर्न, TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न, अशा तिन्ही पॅटर्न मध्ये मित्रांनो हे महत्वाचे आहेत. मुळात आता बघा, जे तिन्ही ठिकाणी महत्वाचे आहेत त्यांना मी थोडंसं काय करतोय, स्टार मार्क करतोय, थोडंसं लक्ष द्यायचं. पुढे आहे मित्रांनो संभाव्यता, प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी मित्रांनो हा मुख्यत्वे IBPS पॅटर्नला जास्त विचारला जातो, ओके, आणि स्टेट पॅटर्नला. TCS ला जास्त विचारला आढळत नाही, पण तरीही करून ठेवायचा आहे. IBPS स्टेटला हा टॉपिक फार महत्वाचा आहे. याच्यावर कोणकोणते क्वेश्चन येतील असं तुम्ही विचारला तर कॉइनवर आधारित क्वेश्चन आहेत, डाईसवर म्हणजेच फास्यावर आधारित क्वेश्चन आहेत. नंबर 3 मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही बघितले पत्ते, प्लेइंग कार्ड्स ज्याला आपण पत्ते म्हणतो, त्याच्यावर आधारित क्वेश्चन आहेत. नंबर 4 बॉल्सवर आधारित क्वेश्चन आहेत. नंबर 5 चेसबोर्ड. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चेसबोर्डवर पण प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन येतात हेच माहिती नाहीये, कॅलेंडरवर प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन येतात हेच माहिती नाहीये. याच्यामध्ये वैयक्तिक संभाव्यता नावाचा पार्ट असतो, इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी ज्याला म्हणतो आपण, हाही पार्ट याच्यामध्ये इन्क्लूड असणार. हे सगळं तुम्हाला प्रोबॅबिलिटी मध्ये बघायला भेटेल मित्रांनो. पुढचा पार्ट आहे तुमचा परम्युटेशन कॉम्बिनेशन. आता ह्या परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये नेमकं परम्युटेशन काय असतं, कॉम्बिनेशन काय असतं, वेगवेगळे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, अक्षरावर आधारित एक्झाम्पल काय असतात, त्याच्यानंतर मित्रांनो अंकावर आधारित एक्झाम्पल काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात कशामध्ये, परम्युटेशन कॉम्बिनेशन. पुन्हा हा जो परम्युटेशन कॉम्बिनेशन वाला पार्ट आहे मित्रांनो, हा दिसतो आपल्याला TCS मध्ये आणि स्टेट पॅटर्न मध्ये. IBPS मध्ये हा कमी बघायला भेटतो. ओके, आता वेन आकृत्या स्टेट पॅटर्न, TCS पॅटर्न. पण मित्रांनो वेन आकृत्या आधारित तर्क अनुमान ज्याला आपण सिलॉजिझम म्हणतो, हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे. हा पहिल्यांदा मी IBPS लेवल करा, IBPS मध्ये याच्यावर ऍट ए टाइम 5-5 क्वेश्चन काही एक्झाम मध्ये आलेले दिसतात. ओके, IBPS पॅटर्न, TCS पॅटर्न, स्टेट पॅटर्न, तिन्ही पॅटर्न मध्ये येणारा हा पार्ट. मित्रांनो चलूयात पुढच्या पेजवर. सिलेबस, आज फक्त सिलेबस समजून घ्या. ज्यावेळेस बॅच सुरू होईल त्या बॅच मध्ये मित्रांनो टोटल टॉपिक 1 बाय 1 अतिशय डीप मध्ये मी कव्हर करणार आहे. ओके, विथ PDF, विथ प्रॅक्टिस शीट सगळं मिळेल तुम्हाला. हे सिमिलर टॉपिक आहेत मित्रांनो. आता ह्याच्यात क्वेश्चन कसे येतील असं जर तुम्ही विचारलं तर बघा, एका ओळीत राहुलचा क्रमांक वरतून 17वा आहे, त्या ओळीत एकूण 40 मुलं असतील तर राहुलचा क्रमांक खालून कितवा, किंवा एका ओळीत A डाव्या बाजूने 15वा, B उजव्या बाजूने 16वा, दोघांनी आपली जागा आपापसात बदलली तर हा या बाजूने कितवा, तो त्या बाजूने कितवा, किंवा त्या ओळीमध्ये एकूण किती मुलं असतील, किंवा त्या दोघांमध्ये एकूण किती मुलं असतील, या प्रकारचे सगळे क्वेश्चन, सिक्वेन्शियल अरेंजमेंट असेल, रो अँड रँकिंग असेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो. हा सुद्धा IBPS, TCS आणि स्टेट तिघांसाठी इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिक तिन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे. पुन्हा सांकेतिक तुलना. तुम्ही म्हणसाल सर सांकेतिक तुलना नेमका काय टॉपिक आहे, नेमकं सांकेतिक तुलना काय असतं आम्हाला सांगा. तर मित्रांनो सांकेतिक तुलना काय असतं लक्षात घ्या. ग्रेटर दॅन, लेस दॅन, बरोबर आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, नॉट ग्रेटर दॅन, नॉट लेस दॅन, नॉट नायदर ग्रेटर नॉर इक्वल, नायदर स्मॉलर नॉर इक्वल, हे जे काही प्रकार आहेत मित्रांनो हे सांकेतिक तुलनामध्ये याच्यावर आधारित एक्झाम्पल येतील. आणि एक लक्षात घ्यायचं सर्वांनी, हे पण TCS, IBPS, स्टेट तिन्ही ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि IBPS मध्ये याच्यावर ऍट ए टाइम 5-5 एक्झाम्पल विचारलेले आहेत. बघा मित्रांनो IBPS काय करतं, जे महत्वाचे टॉपिक आहेत ना, ऍट ए टाइम त्याच्यावर 5-5 क्वेश्चन एकदाच विचारतो. तर आपण तयारीत राहणं आवश्यक आहे. पझल. आता पझल मध्ये मित्रांनो पझल हा IBPS चा आवडतीचा टॉपिक, स्टेटचा आवडतीचा टॉपिक. TCS विचारलं तर एखादं पझल विचारतं,
अन्यथा विचारत नाही. पण ह्या दोघांमध्ये मात्र जास्तीत जास्त पझल तुम्हाला विचारलेले दिसतील. आता मित्रांनो, पझल जे आहे याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट पण आलं तुमचं. पझल मध्येच मी तुमचं सिटिंग अरेंजमेंट कव्हर करणार आहे. बैठक व्यवस्थेमध्ये तुमचं एक रेषीय बैठक व्यवस्था, त्यानंतर समांतर बैठक व्यवस्था, वर्तुळाकार बैठक व्यवस्था, चौरसाकृती बैठक व्यवस्था, षटकोनी बैठक व्यवस्था, या सगळ्या प्रकारच्या बैठक व्यवस्था 1 बाय 1 आपल्याला कव्हर करायच्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2D पझल, याच्यामध्येच मित्रांनो 3D पझल, याच्यामध्येच मॅथमॅटिकल पझल आणि इतर सगळे पझल ह्यामध्येच कव्हर होतील तुमचे मित्रांनो. पझल मध्ये सगळे पझल कव्हर होतील. इनपुट आउटपुट, ज्याला आपण मशीन इनपुट आउटपुट म्हणतो, हा पण मित्रांनो IBPS स्टेट यांच्यासाठी महत्वाचा. TCS मध्ये हा टॉपिक शक्यतो विचारला जात नाही. खरे खोटे बोलणे हे फक्त स्टेटला विचारलं जातं. हा एक वेगळा टॉपिक असेल आणि महत्वाचा टॉपिक आहे स्टेट. हा सुद्धा राज्यसेवेमध्ये किंवा आलाच तर कंबाईन मुख्य मध्ये एखादा प्रश्न विचारला जातो. याच्यावर अंक मालिका मित्रांनो हा भयंकर इम्पॉर्टंट टॉपिक आहे IBPSच्या दृष्टीने. IBPS असेल, TCS असेल, स्टेट पॅटर्न असेल, या तिन्ही पॅटर्न साठी अंक मालिका महत्वाची. IBPS मध्ये तर 3-3, 4-4 प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावर. सहसंबंध अंक अॅनालॉगी, जी लोक SSC ची तयारी करत असेल, आता मुळात आता नुकताच योग घातलेला पार्ट आहे SSC GD. या SSC GD मध्ये मित्रांनो सहसंबंध अंक याच्यावर रेग्युलर क्वेश्चन्स आहेत. तर हा टॉपिक जो आहे तो TCSच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे किंवा स्टेट पण म्हणू शकतो, पण IBPS नाही. गाळलेल्या जागा भरा, इन्सर्ट द मिसिंग कॅरेक्टर, TCS आणि स्टेट. TCS आणि स्टेट. पुढे नेतोय मित्रांनो, पुढच्या पेजवर येऊया. बघा, पुन्हा अक्षर मालिका असेल, सहसंबंध अक्षर असेल, पुन्हा TCS, स्टेट पॅटर्न इम्पॉर्टंट. IBPS ला आला तर एखादा क्वेश्चन येऊ शकतो, पण या दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे. विसंगत घटक ओळखा, पुन्हा TCS आणि स्टेट पॅटर्न. सांकेतिक लिपी मित्रांनो, इथं मी IBPS पहिल्यांदा लिहिल, कारण पुन्हा सांकेतिक लिपीवर IBPS ऍट अ टाइम 3-3, 4-4 प्रश्न विचारतात. IBPS ला पण महत्वाचा, TCS ला पण महत्वाचा आणि स्टेट पॅटर्न मध्ये सुद्धा महत्वाचा. हे सुद्धा LNS पझल, IBPS, TCS, स्टेट तिन्ही ठिकाणी महत्वाचं. गणितीय क्रिया, बौद्धिक क्रिया, हे सुद्धा मित्रांनो IBPS आणि TCS मध्ये जास्त विचारलं जातं, स्टेट पॅटर्न मध्ये कमी आहे. हे दोन पॅटर्न मित्रांनो फक्त TCS मध्ये विचारले जातात, ज्याच्यामध्ये जम्बलिंग आणि वर्ड फॉर्मेशन. आता हे टॉपिक नेमके काय आहेत ते त्याच्यात गेल्यानंतर आपण डायरेक्ट बघूया. ओके, डाटा सफिशियन्सी मित्रांनो, माहिती पूर्तता. माहिती पूर्तता म्हणजे नेमकं काय असतं, तर 2 विधानं दिलेली असतील, फक्त A मधली माहिती पुरेशी आहे का उत्तर देण्यासाठी, फक्त B मधली माहिती पुरेशी आहे का, दोघांमधील माहिती एकत्रित पुरेशी आहे किंवा दोघांमधीलही माहिती एकत्रितपणे पुरेशी नसेल. हा सगळा पार्ट कशामध्ये येणार मित्रांनो, तुमचा डाटा सफिशियन्सी. आणि डाटा सफिशियन्सी हा IBPS चा आवडतीचा पार्ट आहे. IBPS स्टेट पॅटर्न मध्ये येतं, TCS मध्ये शक्यतो डाटा सफिशियन्सी जास्त विचारल्या जात नाही. नेक्स्ट मित्रांनो, आता आकृत्यांची संख्या मोजणे, TCS आणि स्टेट पॅटर्न. IBPS मध्ये आकृत्यांची संख्या मोजणे येत नाही, पण IBPS मध्ये हा आकृत्यांवर आधारित बाकी पार्ट सगळा आहेत. मग याच्यामध्ये आकृती शृंखला, इमेज सिरीज असेल, सहसंबंध आकृती असेल, विसंगत आकृती ओळखा असेल, आरशातील प्रतिमा असेल, पाण्यातील प्रतिमा असेल, पेपर फोल्डिंग कटिंग असेल, आकृती पूर्तता करणे असेल, लपलेली आकृती शोधणे असेल, हा सगळा पार्ट मित्रांनो IBPS विचारतं. आणि याच्यावर 2 ते 3 प्रश्न IBPS देणार. आणि शेवटी जो स्टेटमेंट वाला पार्ट आहे, याच्यामध्ये विधाने गृहीतके असतील, विधाने निष्कर्ष असतील, विधाने कृतिक्रम असेल, हा सुद्धा पार्ट मित्रांनो IBPS विचारतं. IBPS स्टेट विचारतं. हा पार्ट शक्यतो स्टेट विचारत नाही. हा पार्ट शक्यतो स्टेट विचारतं, TCS विचारत नाही. ओके, एवढा सगळा पार्ट आहे तुमच्या समोर. आता मित्रांनो महत्वाचा पार्ट एकच आहे. आता नियर अबाउट मी तुम्हाला किती टॉपिक सांगितले तुम्ही बघत असले तर 41 टॉपिक. तर हे सगळे टॉपिक आपण आपल्या सिलेबस मध्ये कव्हर करणार आहे. आणि प्रत्येक टॉपिक मध्ये छोट्यातला छोटा बीट घेऊन आपण नॉर्मल लेवलच्या क्वेश्चन पर्यंत, हाय लेवलच्या क्वेश्चन पर्यंत पोहोचणार. नॉर्मल लेवलच्या क्वेश्चन पासून मित्रांनो हाय लेवलच्या क्वेश्चन पर्यंत आपण 100% पोहोचणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर लवकरच तुमच्या समोर रिझनिंगची एक स्पेशल बॅच आपल्या MCAच्या ऍप्लिकेशनला येईल. ठीक आहे मित्रांनो, चला याच बीटवर या ठिकाणी मी थांबतो, तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.